कायदा 1999 मध्ये सुधारणा करणार आहे। निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यासारख्या घटनात्मक संस्था न्यायव्यवस्थेसह आपल्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत। या संस्था जशा मजबूत होत जातात तसतशी लोकशाहीची मुळं खोलवर रुजत जातात। त्यामुळेच या घटनात्मक संस्थांचं पावित्र्य जपणं आणि या संस्थांबद्दलचे शब्द आणि अभिव्यक्ती अत्यंत जबाबदारीने वापरणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असं केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आज राज्यसभेत म्हटलं। निवडणूक सुधारणांवरील चर्चेला उत्तर देताना ते आज बोलत होते। भारतीय निवडणूक आयोगानं सुधारणांचा एक मोठा प्रवास केलाय आणि या दीर्घ प्रवासात त्यांनी देशात एकामागून एक प्रामाणिकपणे निवडणुका घेतल्यात। 140 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात निवडणुका घेणं, सुरक्षितपणे मतमोजणी करणं आणि निकाल जाहीर करणं हे जगात अद्वितीय काम आहे, असं नड्डा म्हणाले आणि त्यांनी निवडणूक आयोगाबद्दल गौरवोद्गार काढले। अनेक दशकापासून दीर्घकाळ सत्तेत असलेल्या एकाच पक्षाकडून निवडणूक आयोगाची कार्यपद्धती आणि कामकाज नियंत्रित केलं जात होतं। ते निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं नाही। याकडे लक्ष वेधत नड्डा यांनी काँग्रेसवर टीका केली। इसलिए जब हम रिफॉर्म्स की बात करते हैं तो एक एसआईआर के बारे में पिछले 4 महीने में देश में एक वातावरण बनाने का प्रयास हुआ कि जैसे बहुत बड़ी धांधली हो रही है और आप जैसी जिम्मेवार पार्टी, मुझे तो कभी दुख होता है जयराम जी, इंडियन नेशनल कांग्रेस रैली कर रही है और उस रैली के शब्दावली वोट चोरी, वोट चोर, वोट चोर, जिसको कभी सुभाष चंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, पुरुषोत्तम दास टंडन, गोविंद वल्लभ पंत, सरदार पटेल, ऐसे लोगों ने, आप उनके रेजोल्यूशंस को पढ़िए और आज की कांग्रेस पार्टी के उस स्लोगन को पढ़िए तो समझ में आ जाता है कि कितना पानी गंगा जमुना से बह चुका है। एसआयआर हा एक प्रकारचा घोटाळा आहे, असं वातावरण गेल्या 4 महिन्यापासून देशात विरोधी पक्ष निर्माण करत आहेत। मात्र एसआयआर करणं हे निवडणूक आयोगाच्या घटनात्मक अधिकारांमध्ये येतं। तसंच मतदार याद्यांचं वेळोवेळी शुद्धीकरण आणि दुरुस्ती करणं हे आयोगाचं कर्तव्य आहे, असं नड्डा म्हणाले। आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच।